कधी विचार केलाय हे का की जे सरकार आपल्यासाठी नियम बनवत असतं त्या सरकारवर कोण नियंत्रण ठेवतं? म्हणजे जेव्हा सरकारच नियम बनवत असेल तर ते स्वतः नियमांच्या पलीकडे असतं का? आज आपण याच प्रशासकीय कायद्याच्या दुनियेत जाणार आहोत. ही एक अशी व्यवस्था आहे जी चक्क सरकारलाच नियंत्रित करते आणि हे सुनिश्चित करते की सत्ता कधीही अमर्याद होणार नाही. चला, तर मग याच एका मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूया. नियामकांचे नियमन कोण करतं? खरं तर हाच तो प्रश्न आहे ज्याचं उत्तर प्रशासकीय कायद्यामध्ये दडलेलं आहे. विचार करा ना, ज्या प्रशासकीय संस्था आपल्या रोजच्या आयुष्यावर परिणाम करणारे निर्णय घेतात, त्यांच्या निर्णयांची तपासणी नक्की कोण करतं? आजकालचं सरकार म्हणजे फक्त कायदे आणि सुव्यवस्था सांभाळणारी यंत्रणा राहिलेली नाही. शिक्षण, आरोग्य, व्यापार अशा अनेक क्षेत्रांमध्ये सरकारचा सहभाग आहे. आणि साहजिकच, जसजशी सरकारची भूमिका वाढते तसतशी त्याची ताकदही वाढते. मग याच वाढत्या ताकदीला नियंत्रणात ठेवण्यासाठी एका खास कायद्याची गरज निर्माण होते. तर मग हा प्रशासकीय कायदा म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे शासनाचे एक प्रकारचं ऑपरेटिंग सिस्टीम आहे. हे कायदे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अधिकारांना एक चौकट आखून देतात, त्यांच्या कामात पारदर्शकता आणतात आणि त्यांना जबाबदार धरतात, जेणेकरून ही मोठी सरकारी यंत्रणा नियंत्रणाबाहेर जाणार नाही. ठीक आहे, मग आता आपण त्या मुख्य तत्वांकडे वळूया जी या संपूर्ण कायद्याचा पाया आहेत. ही अशी तत्व आहेत जी हे पक्क करतात की सरकारचं प्रत्येक काम हे न्याय्य आणि योग्य पद्धतीनेच होईल. यातला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा आधारस्तंभ आहे कायद्याचे राज्य म्हणजेच रूल ऑफ लॉ. ह्याचा सरळ आणि सोपा अर्थ आहे कायदा सगळ्यांसाठी समान आहे, अगदी सरकारसाठी सुद्धा. सरकारची प्रत्येक कृती, प्रत्येक निर्णय कायद्याच्या चौकटीतच असायला हवा. कोणीही अधिकारी आपल्या अधिकारांचा मनमानी वापर करू शकत नाही. कायद्याच्या राज्यासोबतच आणखी एक महत्वाचा आधारस्तंभ आहे, तो म्हणजे नैसर्गिक न्याय. आता गंमत म्हणजे हे काही कागदावर लिहिलेले कायदे नाहीत, तर ही न्यायाची अशी मूलभूत तत्त्वं आहेत जी कोणत्याही निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये निष्पक्षता म्हणजेच फेअरनेस जपतात. याला फेअर प्ले इन ॲक्शन असंही म्हटलं जातं. आणि या नैसर्गिक न्यायाची 2 प्रसिद्ध लॅटिन सूत्र आहेत जी खूपच रंजक आहेत. पहिलं सूत्र आहे नेमो जुडेक्स इन काउजा सुआ. याचा अर्थ कोणीही व्यक्ती स्वतःच्याच केसमध्ये न्यायाधीश असू शकत नाही. यातून पक्षपातीपणाला पूर्णपणे आळा बसतो. आणि दुसरं सूत्र आहे ऑडी अल्टरम पार्टेम, म्हणजेच दुसऱ्या पक्षाचंही म्हणणं ऐकून घ्या. कोणताही निर्णय घेण्याआधी दोन्ही बाजू ऐकून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता या योग्य सुनावणीच्या तत्वामध्ये नक्की काय काय येतं ते पाहूया. सगळ्यात आधी ज्या व्यक्तीवर आरोप आहेत त्याला स्पष्ट नोटीस मिळायला हवी. त्याला स्वतःची बाजू मांडण्याची आणि पुरावे सादर करण्याची पूर्ण संधी मिळायलाच हवी. इतकंच नाही तर समोरच्या पक्षाने सादर केलेल्या पुराव्यांवर प्रश्न विचारण्याचा किंवा त्याचं खंडन करण्याचा अधिकारही त्याला मिळायला हवा. ठीक आहे, आपण निष्पक्षतेची तत्त्व पाहिली. आता प्रशासन आपलं काम करण्यासाठी नक्की कोणती कायदेशीर साधनं वापरतं ते बघूया. कारण प्रशासन फक्त कायदे लागू करत नाही, तर काही प्रमाणात नियम बनवण्याचंही काम करतं. यालाच प्रत्यायोजित विधान किंवा इंग्रजीमध्ये डेलिगेटेड लेजिस्लेशन म्हणतात. आता जरा विचार करा, देशाची संसद प्रत्येक लहान सहान गोष्टीसाठी कायदा बनवत बसू शकते का? नाही. म्हणून संसद काय करते? कायद्याची एक मोठी चौकट तयार करते. उदाहरणार्थ वाहतूक सुरक्षा कायदा. आणि मग त्यातील बारीक सारीक नियम, जसे की हेल्मेटची गुणवत्ता कशी असावी, हे बनवण्याचे अधिकार संबंधित प्रशासकीय विभागाला देते. आजच्या गुंतागुंतीच्या प्रशासनासाठी हे खूप गरजेचं आहे. हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. बघा, संसद मूळ कायदा बनवते, जो धोरणात्मक असतो, जो मोठी दिशा ठरवतो. तर प्रशासन त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जे काही तांत्रिक आणि तपशीलवार नियम लागतात ते बनवतं. यामुळे काय होतं तर प्रशासनाला वेगानं आणि लवचिकपणे काम करता येतं. पण समजा प्रशासनाच्या एखाद्या निर्णयामुळे वाद निर्माण झाला, मग काय करायचं? अशा प्रकरणांसाठी सामान्य न्यायालयांवरचा भार कमी व्हावा म्हणून प्रशासकीय न्यायाधिकरणे म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल्स स्थापन केली जातात. ही एक प्रकारची विशेष न्यायालय असतात. यांना अर्धन्यायिक संस्था असंही म्हणतात, कारण ते न्यायालयांसारखंच काम करतात, पण फक्त विशिष्ट प्रकरणांमध्येच, जसं की कर किंवा नोकरीशी संबंधित प्रकरण. ठीक आहे, प्रशासनाला इतके सगळे अधिकार दिले जातात, पण या अधिकारांचा गैरवापर होणार नाही याची खात्री कशी करायची?
चला आता त्या महत्वाच्या यंत्रणा पाहूया ज्या या सत्तेला नियंत्रणात ठेवतात. यातली सगळ्यात प्रभावी आणि शक्तिशाली यंत्रणा म्हणजे न्यायिक पुनर्विलोकन. याचा अर्थ न्यायालय प्रशासनाच्या कोणत्याही निर्णयाची किंवा नियमाची तपासणी करू शकतं आणि जर तो निर्णय कायद्याच्या किंवा घटनेच्या विरोधात असेल तर न्यायालय तो निर्णय रद्द करू शकतं. प्रशासकीय अधिकारांवर हा सर्वात मोठा अंकुश आहे. न्यायालय हे पुनर्विलोकन कसं करतं? तर त्यांच्याकडे रिट्स नावाचे विशेष आदेश असतात. हे 5 प्रकारचे आहेत आणि नागरिकांचे हक्क जपण्यासाठी ही खूप प्रभावी साधनं आहेत. पहिलं, हेबियस कॉर्पस म्हणजे बेकायदेशीर अटकेला आव्हान देणं. दुसरं, मॅन्डमस म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याला त्याचं कर्तव्य पार पाडायला लावणं. तिसरं, सर्शिओररी म्हणजे एखादा बेकायदेशीर आदेश रद्द करणं. चौथं, प्रोहिबिशन म्हणजे एखाद्या कनिष्ठ न्यायालयाला अधिकारक्षेत्राच्या बाहेर जाण्यापासून रोखणं. आणि 5वं, को वॉरंटो म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या सार्वजनिक पदावरील दाव्यालाच आव्हान देणं. आता मेनका गांधी खटल्यातला हा ऐतिहासिक निकाल पहा. न्यायालयाने यात अगदी स्पष्ट केलं की नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर परिणाम करणारी कोणतीही प्रशासकीय प्रक्रिया ही केवळ कायदेशीर असून चालणार नाही, तर ती योग्य, न्याय्य आणि निष्पक्ष सुद्धा असायलाच हवी. खरं तर या एका निकालाने प्रशासकीय कायद्याला एक पूर्णपणे नवी दिशा दिली. आणि हे नियंत्रण फक्त न्यायालयांपुरतं मर्यादित नाही. माहितीचा अधिकार कायदा म्हणजेच RTI हे सुद्धा एक खूप महत्त्वाचं साधन आहे. या कायद्यामुळे सामान्य नागरिकांना थेट सरकारी कामावर लक्ष ठेवण्याचा आणि प्रशासनाला प्रश्न विचारण्याचा अधिकार मिळतो. पारदर्शकता वाढवण्यासाठी हे एक प्रचंड शक्तिशाली साधन आहे. तर मग या सगळ्या चर्चेनंतर मूळ मुद्दा काय आहे? यातून काय समोर येतं? प्रशासकीय कायदा हा एका खूप महत्त्वाच्या समतोलावर काम करतो. थोडक्यात सांगायचं झालं तर प्रशासकीय कायदा हा एका तराजूसारखा आहे. त्याच्या एका पारड्यात आहे सरकारची कार्यक्षमता आणि निर्णय घेण्याची गती, आणि दुसऱ्या पारड्यात आहेत नागरिकांचे हक्क आणि न्याय्य प्रक्रिया. या दोन्ही पारड्यांमध्ये समतोल साधणं हेच प्रशासकीय कायद्याचं सगळ्यात मुख्य काम आहे. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, देशाच्या वेगवान विकासासाठी प्रशासकीय कार्यक्षमता जास्त महत्त्वाची आहे की नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करणारी निष्पक्षता? या दोन्हींपैकी सरकारने कशाला प्राधान्य द्यावं? खरं तर आजच्या आधुनिक शासनासमोरचं हे सर्वात मोठं आव्हान आहे. यावर नक्की विचार करा.